आतापर्यंत आपण सेकंड इयर जी ओल्ड बॅच आहे तर त्याच्यामध्ये सगळे टॉपिक्स ऑलरेडी कवर केलेले आहेत. तर फक्त मुलांचे एक क्वेरी होती की आम्हाला मायझम शिकवा, मायझम कसं लिहायचं किंवा मायझमवर क्वेश्चन येतो 5 मार्काचा तर त्याच्यावर कसे आन्सर करायचे. तर मला व्हॉट्सअपवर पण 2-3 जणांचे आले होते मेसेजेस की मायझम रिलेटेड आम्हाला क्वेश्चन सांगा. आणि ॲक्च्युअली मी लेट घेणार होते एक्झाम नियर आल्यावर, तर तो एकच टॉपिक आपलं पेंडिंग होतं. तर आज मी तुम्हाला सांगते की मायझम क्वेश्चन आला तर त्याच्यावर आन्सर काय लिहायचं. तुम्हाला 5 मार्काचा क्वेश्चन विचारतो, राईट द मायझमॅटिक बॅकग्राऊंड ऑफ वेरियस टॉपिक्स. आता त्याच्यामध्ये वेगवेगळे टॉपिक्स आहेत. फॉर एक्झाम्पल राईट द मायझमॅटिक बॅकग्राऊंड ऑफ नेक्रोसिस. आधी आपण सोरापासून घेऊ. तर इन्फ्लमेशनवर मायझमॅटिक बॅकग्राऊंड कसा लिहायचा. सो इन्फ्लमेशन म्हणजे काय येणार. इन्फ्लमेशन म्हणजे जे स्किन डिसीजेस आहेत त्याच्याशी रिलेटेड असणारे. इन्फ्लमेशन म्हणजे त्याचे साइन अँड सिम्पटम्स असतात की रेडनेस आहे, हे येतं स्वेलिंग येतं, पेन असतं त्याच्यामध्ये. तर हे जे वेगवेगळे सिम्पटम्स असतात ते सगळे जातात स्किन रिलेटेड असतात आणि हे जातात मायझम सोराकडे. ठीक आहे. सो ह्या जर इन्फ्लमेशनवर तुम्हाला क्वेश्चन विचारला तर त्याचं मायझमॅटिक बॅकग्राऊंड काय ना सोरा. आता तुम्हाला क्वेश्चन विचारला राईट द मायझमॅटिक बॅकग्राऊंड ऑफ इन्फ्लमेशन, तर हा येतो 5 मार्कासाठी. द क्वेश्चन ऑफ 5 मार्क्स. तर आता हे कसं लिहिणार तुम्ही. तर आधी ह्याच्यामध्ये तुम्हाला लिहायचं आहे व्हॉट इज इन्फ्लमेशन. सो डेफिनेशन ऑफ इन्फ्लमेशन, साइन्स अँड सिम्पटम्स ऑफ इन्फ्लमेशन, साइन्स अँड सिम्पटम्स ऑफ इन्फ्लमेशन. ठीक आहे. मग इन्फ्लमेशनचं थोडंसं ॲक्यूट इन्फ्लमेशन आणि क्रॉनिक म्हणजे थोडंसं काही पार्ट त्या टॉपिकबद्दल, जो काही टॉपिक विचारलेला आहे तो टॉपिकबद्दल तुम्ही काही पॉईंट्स लिहिणार आणि नंतर मग तो टॉपिक कुठल्या मायझमवर येतो. मग मायझमचे तिन्ही टाईप्स लिहायचे. मायझमचे सोरा, सिफिलिस अँड सायकोसिस. सोरा, सायकोसिस, सिफिलिस हे 3 आहेत. मग हे 3 जे मायझम आहेत त्याचं शॉर्ट इंट्रोडक्शन द्यायचं आहे तुम्हाला. व्हॉट इज सोरा, व्हॉट इज सिफिलिस अँड व्हॉट इज सायकोसिस. आणि मग हा सोरायटिक बॅकग्राऊंडमध्ये इन्फ्लमेशन स्किन डिसीजेस रिलेटेड असतो किंवा ब्रॉन्कियल अस्थमा आहे. सो ब्रॉन्कियल अस्थमा हा सुद्धा कुठे जाईल सोरामध्ये जातो. तर हे जे टॉपिक आहे हे जर आले तर तुम्ही ह्याला सोरा बॅकग्राऊंड देणार. मग सोरा का लिहिणार. बिकॉज हे इनिशियल सुपरफिशियल स्टेजवर असतं त्यामुळे हे सोरामध्ये जातं. समजा इन्फ्लमेशन आलं तर इन्फ्लमेशनचं इंट्रोडक्शन, इन्फ्लमेशनचं थोडंसं पॉईंट्स द्यायचे. ब्रॉन्कियल अस्थमा आलं तर ब्रॉन्कियल अस्थमा, त्याचे डेफिनेशन, त्याचे पॉईंट्स, त्याचं थोडंसं इंट्रोडक्शन, त्याचे साइन अँड सिम्पटम्स. आणि नंतर तो कशामध्ये बसतो तर आता सोरामध्ये बसतो तर सोराचे सिम्पटम्स द्यायचे. सो मॅच करायचे सोराचे सिम्पटम्स ऑर दी टॉपिक. इन्फ्लमेशन आहे आणि ब्रॉन्कियल अस्थमा समजा आहे, ह्याचे टॉपिक्स मॅच करायचे आणि म्हणून तो सोरामध्ये बसतो. सो हे आणि बाकीचे जे आहेत त्याचे तुम्ही लिहिले तरी चालतात किंवा नाही लिहिले, त्याचे पण कॅरेक्टरिस्टिक फीचर लिहायचे आणि सोराचे मेन सोरा तुम्ही हायलाईट करायचं त्याला आणि सोराचे सिम्पटम्स म्हणून ते हे करायचं. तर हे झालं सोरा रिलेटेड. ह्याचे जे टॉपिक्स आहेत ते मेनली इन्फ्लमेशन विचारतात, ब्रॉन्कियल अस्थमा विचारतात. ठीक आहे. एक 5 ते 6 टॉपिक्सच विचारतात जे मायझमवर डिपेंड असतात, म्हणजे मायझमवर विचारतात. आता हे झालं सोरा. नंतर आहे सायकोसिस. तर सायकोसिसवर जो टॉपिक विचारला जातो जनरली निओप्लेजिया. निओप्लेजिया सायकोसिस म्हणजे काय असतं ग्रोथ. सो निओप्लेजियाला काय असतं. निओप्लेजिया ट्युमर म्हणजे काय परत ग्रोथ. सो निओप्लेजिया. सो निओ मीन्स न्यू अँड प्लेजिया म्हणजे ग्रोथ. सो एनी न्यू ग्रोथ इट इज कन्सिडर्ड ॲज निओप्लेजिया और इट इज कन्सिडर्ड ॲज ट्युमर. ठीक आहे. तर इथे जो आता राईट द मायझमॅटिक बॅकग्राऊंड ऑफ निओप्लेजिया असं जर विचारलं तर तुमचा बाकी सेम लिहायचं आहे. टॉपिकचं इंट्रोडक्शन लिहायचं, डेफिनेशन लिहायचे, त्याचे टाईप्स लिहायचे, बिनाईन ट्युमर, मॅलिग्नंट ट्युमर, त्याचे थोडेसे कॅरेक्टरिस्टिक्स लिहायचे आणि तो कुठे बसतो असं लिहायचं. तर त्याच्यामध्ये हा बसतो सायकोसिस. सायकोसिसचे जे कॅरेक्टरिस्टिक फीचर आहेत ते हायलाईट करायचे. सायकोसिसचे फीचर्स आणि निओप्लेजियाचे फीचर्स मॅच करायचे आणि ते लिहायचं. म्हणजे तुम्हाला मायझम हा त्या टॉपिकमध्ये मायझम हा आला पाहिजे आणि कुठला मायझम आहे ते आलं पाहिजे. तर हाफ जे आहे ते तुम्ही टॉपिकबद्दल लिहिणार आणि हाफ आहे ते म्हणजे मायझमबद्दल लिहिणार. तर तुम्हाला ह्याच्यामध्ये ह्या जे मायझम टॉपिक आहे
ह्याच्यामध्ये तुम्हाला मॅक्झिमम मार्क मिळतात 3.5 to 4 पर्यंत मार्क मिळतात 5 पैकी. तर बाकीचे जर तुम्हाला हे जर व्यवस्थित लिहिता आलं तर तुम्ही बाकीचा एखादा स्किप केला तरी चालतं, बिकॉज हिमॅटचा क्वेश्चन पण असतो ह्याच्यामध्ये, बाकीचे क्लिनिकल क्वेश्चन्स पण असतात. आता तुम्हाला ह्यावेळेस पॅथॉलॉजीमध्ये कोविड रिलेटेड क्वेश्चन येऊ शकतो, तर ते पण तुम्हाला क्लिनिकली सगळं माहिती पाहिजे, त्याचं पण इंट्रोडक्शन, त्याचं पण तो कुठून आला किंवा त्याचे साइन अँड सिम्पटम्स काय आहेत हे तर तुम्हाला जनरली आता माहीतच असेल. तर हे पण तुम्हाला हा क्वेश्चन विचारू शकतात. तर जर तुम्हाला तो लिहिता आला तर बेटर आहे, पण त्याच्यापेक्षा तुम्हाला मायझममध्ये मार्क्स जास्त कव्हर होतात. काही स्टुडंट्स काय करतात, पूर्ण जर आता समजा निओप्लेजिया टॉपिक विचारला तर पूर्ण निओप्लेजिया टॉपिक लिहिणार आणि खाली एक सेंटेन्स येतात, दिस निओप्लेजिया इट्स सायकोसिस इज द बॅकग्राऊंड इन द निओप्लेजिया, तर त्याला मार्क्स मिळत नाही. त्याला 2.5 मार्क्स मिळतात, बिकॉज इट इज रिलेटेड विथ टॉपिकचे मार्क्स मिळतात, ह्याला मार्क्स मिळते. कारण टॉपिक खूप सिम्पल विचारतात. मायझम जे आहे त्याला टॉपिक खूप सिम्पल येतात. तुमचे जनरल टॉपिक असतात, त्याच्यामध्ये नेक्रॉसिस असतात, गँग्रीन असतं, निओप्लेजिया असतं, अस्थमा असतं, इन्फ्लमेशन असतं, हेच ह्याच्यामध्ये येतं. बाकी जे टॉपिक्स जे हार्ड टॉपिक्स आहेत ते मायझममध्ये विचारत नाही जनरली. त्यामुळे टॉपिक लिहिता येतो सगळ्यांना, पण टॉपिकपेक्षा इम्पॉर्टंट तुम्हाला हायलाईट कोणाला करायचं आहे, मायझमला करायचं. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये निओप्लेजिया येतात सायकोसिसमध्ये. अजूनही काही विचारू शकतात, पण जनरली नाही विचारत ह्याच्यामध्ये. आणि सिफिलिसमध्ये डिस्ट्रक्टिव्ह, सिफिलिस म्हणजे त्याची जी टेंडन्सी असते ती डिस्ट्रक्टिव्ह असते. तर त्याच्यामध्ये जे टॉपिक्स विचारतात ते नेक्रोसिस आणि गँग्रीन, जनरली हे टॉपिक्स विचारतात. ठीक आहे, आता हे मग नेक्रोसिस काय, त्याचे डेफिनेशन, त्याचे टाईप्स. ठीक आहे, नंतर गँग्रीन काय, त्याची डेफिनेशन आणि त्याचे टाईप्स. ठीक आहे, हे झालं. त्याच्यानंतर तो कुठल्या मायझममध्ये बसतो. तर ठीक आहे, पहिले 16 सायकोसिसचे तुम्ही 2 फीचर्स घेऊ शकता, बट यू शुड हायलाईट ऑन सिफिलिस. तर सिफिलिसचे सगळे सिम्पटम्स व्हायचे ते मॅच करायचे ह्याच्यासोबत, ह्याच्या सिम्पटम्ससोबत ते मॅच करायचे. तुम्हाला खूप टॉपिकविषयी लिहायचं नाही, खूप मायझमविषयी लिहायचं नाही, फक्त ते मॅच करायचं तुम्हाला. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला मॅक्झिमम ह्याच्यामध्ये मार्क्स कव्हर होतात. फक्त टॉपिक लिहू नका किंवा फक्त मायझम लिहू नका, दोन्ही लिहायचे ह्याच्यामध्ये. 2.5 मार्क्स टॉपिक आणि 2.5 मार्क्स जे आहे ते मायझम आहे. तर दोन्ही तुम्ही कव्हर करायचे, तुम्हाला ह्याच्यामध्ये मॅक्झिमम मार्क्स मिळू शकतात. फक्त 5 मार्काचा टॉपिक आहे तर खूप येत आहे किंवा नेक्रोसिस पूर्ण येत आहे तर तुम्ही 10 मार्काचा नेक्रोसिस नका लिहून ठेवू, किंवा गँग्रीन येते तर पूर्ण गँग्रीन, डिफरन्शिएट वेट गँग्रीन, ड्राय गँग्रीन हे नका करत बसू, बिकॉज 5च मार्काचा आहे क्वेश्चन. किंवा मायझम पूर्ण येते, कारण मायझम पण सगळ्यांना माहीत असतं, सिफिलिस सायकोसिस मायझम्स पण सगळ्यांना माहीत असतं. तर मायझम येतं म्हणून सगळं नाही लिहायचं. मला हे करायचं आहे की टॉपिक किती मार्काचं आहे, तर टॉपिक आहे फक्त 5 मार्काचा, त्या हिशोबाने तुम्हाला लिहायचं आहे. बाकी जे टॉपिक आहे किंवा जे मार्क्स आहे त्याच्या हिशोबाने तुम्हाला क्वेश्चन आन्सर्स लिहायचे. 20 मार्काच्या क्वेश्चनला तुम्हाला किती वेळ ठेवायचा आहे त्याच्यासाठी तुम्ही आधी पूर्ण प्लॅन केला पाहिजे. म्हणजे टॉपिक जसं आहे, मार्क्स जसं टॉपिकला आहे त्या हिशोबाने तुम्ही लिहायचे, नाही तर मुलांचे मग शेवटचे क्वेश्चन सगळे राहून जातात, कारण हे तर म्हणून हे खूप लिहितात. तर 5 पैकी तुम्हाला हार्डली म्हणजे मॅक्झिमम 4 मार्क मिळतील, ह्याच्यापेक्षा जास्त मिळणार नाही. पण हे खूप लिहिण्यामागे तुमचा 20 मार्काचा किंवा 10 मार्काचा क्वेश्चन राहू नये एवढं लक्षात ठेवायचं. तर हे झालं मायझम. Cellular adaptations. For the sake of survival on exposure to stress, the cells make adjustment with the changes in their environment, that is adapt. म्हणजे काय, चेंजेस जे एन्व्हायरमेंटमध्ये चेंज होतं त्याच्यानुसार सेल्स काय करतात, स्वतःला ॲडॅप्ट करून घेतात. ठीक आहे, सो त्याच्यामध्ये 2 असतात, अकॉर्डिंग टू फिजिओलॉजिकल नीड्स फिजिओलॉजिकल ॲडॅप्टेशन, अकॉर्डिंग टू द पॅथॉलॉजिकल नीड पॅथॉलॉजिकल ॲडॅप्टेशन. सो देर आर फिजिओलॉजिकल ॲडॅप्टेशन अँड पॅथॉलॉजिकल इंजुरी काही झाली तर मग पॅथॉलॉजिकल ॲडॅप्टेशन. ठीक आहे, सो ह्या सेल्युलर ॲडॅप्टेशनचे वेगवेगळे टॉपिक आहे. जसं सेल्स ग्रो होतं तर ते कुठं जातं, ॲपोट्रॉफीकडे. जर सेल्सची साईज कमी झाली तर ते कुठं जातं, ॲट्रॉफीकडे. सेल्सचे नंबर वाढले तर हायपरप्लेजिया किंवा ॲनाप्लेजिया किंवा अप्लेजिया. तर हे जे वेगवेगळे असतात तर याच्यामध्ये निओप्लेजिया म्हणजे नवीन ग्रोथ होते, मग न्यू ग्रोथ म्हणजे निओप्लेजिया. त्याच्यामध्ये सेल्सचं खूप रॅपिड प्रॉलिफरेशन होत असतं. तर अकॉर्डिंग टू फिजिओलॉजिकल आणि पॅथॉलॉजिकल ते चेंजेस होत राहतात, त्याला म्हणतात सेल्युलर ॲडॅप्टेशन.
तर सेल्युलर पहिले आता हे फक्त ॲट्रॉफी हायपरट्रॉफी हे जे क्वेश्चन्स आहेत, हायपरप्लेजिया हे क्वेश्चन्स तुम्हाला पूर्ण विचारत नाही, पण 2-2 मार्काचे क्वेश्चन MCQ जे म्हणजे तुमचे स्टार्टिंगचे 2-2 मार्काचे क्वेश्चन्स आहेत त्याच्यामध्ये 100% विचारतात असते. राईट डाऊन व्हॉट इज ॲट्रॉफी, राईट डाऊन विथ टू एक्झाम्पल्स किंवा हायपरट्रॉफी विथ 2 एक्झाम्पल्स. हायपरप्लेजिया म्हणजे काय किंवा निओप्लेजिया म्हणजे काय असं, म्हणजे निओप्लेजिया तर मोठा टॉपिक आहे पण बाकी हे छोटे छोटे विचारतात तुम्हाला. सो पहिलं पण बघू व्हॉट इज ॲट्रॉफी. ॲट्रॉफी सगळ्यांना माहिती असेल. ॲट्रॉफी म्हणजे काय, श्रिंकेज. So reduction of the number and size of parenchymal cells of an organ or its parts which was once normal. म्हणजे पहिल्यांदा ते नॉर्मल होतं पण काही कारणामुळे काय झालं, त्याचं रिडक्शन झालं, साईज छोटी झाली, कमी झाली पॅरेन्कायमल सेल्सची आणि नंबर्स पण कमी झाले, तर त्याला म्हणतात ॲट्रॉफी. सो कॉजेस ऑफ ॲट्रॉफी त्याच्यामध्ये सुद्धा 2 असतात, फिजिओलॉजिकल ॲट्रॉफी अँड पॅथॉलॉजिकल ॲट्रॉफी. तर हे तुम्हाला लिहायचं आहे. डेफिनेशन ऑफ ॲट्रॉफी लिहायची आणि 2 लिहायचे, फिजिओलॉजिकल ॲट्रॉफी, पॅथॉलॉजिकल ॲट्रॉफी. फिजिओलॉजिकल ॲट्रॉफीचे 2 एक्झाम्पल आणि पॅथॉलॉजिकल ॲट्रॉफीचे 2 एक्झाम्पल. ठीक आहे. सो फिजिओलॉजिकल अँड पॅथॉलॉजिकल. सो ॲट्रॉफी म्हणजे काय, रिडक्शन इन द नंबर अँड साईज ऑफ द पॅरेन्कायमल सेल्स which once was normal. It's called as atrophy. It is of 2 types, physiological atrophy and pathological atrophy. Now physiological atrophy is a normal process of aging in some tissues which could be due to loss of endocrine stimulation or atherosclerosis. म्हणजे हे नॉर्मल कंडिशनमुळे होतं, ड्यू टू एजिंग, मेनोपॉझल एज आहे त्याच्यामध्ये ॲट्रॉफी ऑफ युट्रस होतं, हे नॉर्मल आहे, इट इज नॉट अ पॅथॉलॉजिकल कंडिशन. तर ह्याला म्हणतात फिजिओलॉजी. ड्यू टू फिजिओलॉजिकल कंडिशन जर झालं होत असेल तर त्याला म्हणतात फिजिओलॉजिकल ॲट्रॉफी. त्याचं एक्झाम्पल आहे ॲट्रॉफी ऑफ गोनॅड्स आफ्टर मेनोपॉज. ठीक आहे ना. आता मेनोपॉज हे नॅचरल प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये सगळं श्रिंकेज होतं किंवा साईज छोटी कमी होते, त्याला म्हणतात फिजिओलॉजिकल ॲट्रॉफी. आणि ते एक्झाम्पल आहे ॲट्रॉफी ऑफ द गोनॅड्स आफ्टर मेनोपॉज. मेनोपॉज म्हणजे काय, सीझिंग ऑफ मेन्स्ट्रुएशन. तर हे झालं. आणि तर ॲट्रॉफी ऑफ ब्रेन इन एजिंग, अगेन एजिंगमध्ये. सर हे झालं फिजिओलॉजिकल ॲट्रॉफी. ड्यू टू फिजिओलॉजिकल कंडिशन ॲट्रॉफी ऑर रिडक्शन ऑफ द साईज अँड नंबर ऑफ सेल्स इज कॉल्ड ॲज फिजिओलॉजिकल ॲट्रॉफी. पॅथॉलॉजिकल ॲट्रॉफीमध्ये वेगवेगळे येतात. इश्केमिक ॲट्रॉफी ड्यू टू इश्केमिया. ठीक आहे. सो ग्रॅज्युअल डिमिनिशन ऑफ ब्लड सप्लाय ड्यू टू ॲथेरोस्क्लेरोसिस मे रिझल्ट इन श्रिंकेज ऑफ द अफेक्टेड ऑर्गन्स. ॲथेरोस्क्लेरोसिसमुळे काय होतं, अफेक्टेड ऑर्गनचं कुठल्याही ऑर्गनचं श्रिंकेज होत असेल तर त्याला म्हणतात पॅथॉलॉजिकल ॲट्रॉफी. जसं स्मॉल ॲट्रॉफिक किडनी इन ॲथेरोस्क्लेरोसिस ऑफ रिनल आर्टरीज. ॲथेरोस्क्लेरोसिस ऑफ रिनल आर्टरी जर झालं तर त्याच्यामध्ये स्मॉल किडनी होऊन जाते, म्हणजे किडनीची साईज ही कमी होऊन जाते. आपण वेगवेगळे टॉपिक्स पण बघितले. ग्लोमेरुलोनेफ्रायटिस आहे, जसं क्रॉनिक ग्लोमेरुलोनेफ्रायटिस आहे, त्याच्यामध्ये काय होतं, श्रिंक होतं. CRF आहे किंवा हे CRF ह्याच्यामध्ये पण बघितलं ना, पायलोनेफ्रायटिस. सो क्रॉनिक पायलोनेफ्रायटिसमध्ये सुद्धा किडनीची साईज ही 50 ग्रॅमपेक्षा कमी होऊन जाते. सो अनइबल रिडक्शन ऑफ द किडनी हे पण आपण बघितलं. तर हे जे आहे हे ड्यू टू डिसीज होतं, त्यामुळे ते पॅथॉलॉजिकल आहे. सो हे झालं. नंतर ॲट्रॉफी ऑफ द ब्रेन इन सेरिब्रल ॲथेरोस्क्लेरोसिस. ब्रेनची ॲट्रॉफी ड्यू टू ॲथेरोस्क्लेरोसिस म्हणजे डिसीजमुळे. जर ते डिसीजमुळे होत असेल तर ते पॅथॉलॉजिकल आहे. जर ते नॉर्मल कंडिशन्समुळे होत असेल, फिजिओलॉजिकल कंडिशनमुळे, तर ते फिजिओलॉजिकल. सो हे आहे डेफिनेशन ऑफ ॲट्रॉफी लिहायची. फिजिओलॉजिकल ॲट्रॉफी, पॅथॉलॉजिकल. फिजिओलॉजिकलमध्ये काय लिहिणार, ॲट्रॉफी ऑफ द गोनॅड्स आफ्टर मेनोपॉज, ॲट्रॉफी ऑफ द ब्रेन. पॅथॉलॉजिकल ड्यू टू ॲथेरोस्क्लेरोसिस, ॲट्रॉफी ऑफ द रिनल आर्टरीज अँड ॲट्रॉफी ऑफ द किडनीज अँड ॲट्रॉफी ऑफ द ब्रेन. सो हे आहे ॲट्रॉफी, फिजिओलॉजिकल अँड पॅथॉलॉजिकल. एवढं सफिशियंट आहे 2 नंतर. नंतर एक्झॅक्टली अपोजिट आहे हायपरट्रॉफी. सो हायपरट्रॉफीमध्ये काय लिहिणार तुम्ही, increase. Hypertrophy. So hypertrophy is an increase in the size of parenchymal cells resulting in enlargement of organ or tissue without any change in the number of cells. ह्याच्यामध्ये काय होतं, साईज इन्क्रीज होते, नंबर ऑफ सेल्स तसेच आहेत. सो इन्क्रीज इन द साईज ऑफ द पॅरेन्कायमल सेल्स विच, आणि त्या साईज ऑफ पॅरेन्कायमल सेल्स वाढल्यामुळे काय होतं, ऑर्गन इनलार्ज होतं. So increase in the size of organ or tissue. So that is without any change in the number of cells. Number of cells तसेच आहे. Number of cells जेव्हा वाढतात त्याला म्हणतात हायपरप्लेजिया. ठीक आहे.
सो नंबर ऑफ सेल्स वाढले त्या कंडिशनला म्हणतात हायपरप्लेजिया. इथे हायपरट्रॉफीमध्ये काय होतं, नंबर ऑफ साईज ऑफ द इन्क्रीज द साईज ऑफ द पॅरेन्कायमल सेल्स होतं आणि त्यामुळे इंक्रीज इन द साईज ऑफ द ऑर्गन ऑर टिश्यू, दॅट इज कॉल्ड ॲज हायपरट्रॉफी. सो हायपरट्रॉफी ह्याचे सुद्धा दोन आहेत, फिजिओलॉजिकल अँड पॅथॉलॉजिकल हायपरट्रॉफी. सो देर आर 2 टाइप्स अगेन, फिजिओलॉजिकल हायपरट्रॉफी अँड पॅथॉलॉजिकल हायपरट्रॉफी. सो फिजिओलॉजिकल हायपरट्रॉफीमध्ये एनलार्ज साईज ऑफ युट्रस इन प्रेग्नन्सीज, हे फिजिओलॉजिकल आहे ना, साईज ऑफ युट्रस एनलार्ज होतं प्रेग्नन्सीमध्ये, इज अ फिजिओलॉजिकल टाइप ऑफ हायपरट्रॉफी. ठीक आहे. सो इज अन एक्सलंट एक्झाम्पल ऑफ फिजिओलॉजिकल हायपरट्रॉफी ॲज वेल एज हायपरप्लेजिया. हायपरप्लेजियाचं पण तेच एक्झाम्पल आहे आणि हायपरट्रॉफीचं पण तेच एक्झाम्पल आहे, इन्क्रीज इन द साईज ऑफ द युट्रस इन प्रेग्नन्सी. ठीक आहे. हे झालं फिजिओलॉजिकल. नंतर पॅथॉलॉजिकल हायपरट्रॉफीमध्ये एक्झाम्पल ऑफ सर्टन डिसीजेस असोसिएटेड विथ हायपरट्रॉफी आर हायपरट्रॉफी ऑफ कार्डियाक मसल्स मे ऑकर इन अ नंबर ऑफ कार्डिओव्हेस्क्युलर डिसीजेस. म्हणजे हायपरट्रॉफी ऑफ द कार्डियाक मसल्स इन अ नंबर ऑफ कार्डिओव्हेस्क्युलर डिसीजेस, जे कार्डिओव्हेस्क्युलर सिव्हिअर डिसीजेस आहेत त्याच्यामध्ये कार्डियाक मसल्सची हायपरट्रॉफी होणं इज अ वन ऑफ द एक्झाम्पल ऑफ पॅथॉलॉजिकल हायपरट्रॉफी. अ फ्यू एक्झाम्पल प्रोड्युसेस लेफ्ट व्हेंट्रिक्युलर हायपरट्रॉफी आर सिस्टमिक हायपरटेन्शन, आयोटिक वॉल डिसीजेस, मायट्रल इन्सफिशियन्सी. म्हणजे हे काही कंडिशन्स आहे ह्याच्यामध्ये कार्डियाक मसल्सची हायपरट्रॉफी होते आणि त्यामुळे कार्डिओव्हेस्क्युलर, आणि हे एक्झाम्पल्स कार्डिओव्हेस्क्युलर डिसीजेसचे ज्याच्यामध्ये पॅथॉलॉजिकल हायपरट्रॉफी होते. ठीक आहे, हे एक आहे. नंतर हायपरट्रॉफी ऑफ स्केलेटल मसल्स, हायपरट्रॉफी मसल्स इन ॲथलेट्स. ॲथलेट्समध्ये पण काय होतं, मसल डेव्हलपमेंट होतं ना, जेव्हा ते खूप जास्त हे ॲथलेट्स म्हणजे ते खूप एक्सरसाइजेस आणि ते करतात, त्याच्यामध्ये काय होतं, त्यांचा फॅट्स कमी होतं आणि मसल डेव्हलपमेंट होते. सो हायपरट्रॉफी ऑफ द मसल्स इन ॲथलेट्स. देन हे झालं हायपरट्रॉफी ऑफ स्केलेटल मसल्सचं एक्झाम्पल. नंतर सो बस हे 2-3 एक्झाम्पल्स ह्याच्यामध्ये पॅथॉलॉजिकल हायपरट्रॉफी आणि फिजिओलॉजिकल हायपरट्रॉफीमध्ये लिहिले तरी सफिशियंट आहे. डेफिनेशन ऑफ हायपरट्रॉफीला याचा इन्क्रीज इन द साईज विदाउट इन्क्रीज इन द नंबर ऑफ सेल्स. ठीक आहे, विच रिझल्ट्स इन इन्क्रीज इन द ऑर्गन, साईज ऑफ ऑर्गन और टिश्यू. फिजिओलॉजिकल हायपरट्रॉफी, हायपरट्रॉफी ऑफ युट्रस इन प्रेग्नन्सी, अँड पॅथॉलॉजिकल हायपरट्रॉफी, हायपरट्रॉफी ऑफ कार्डियाक मसल्स अँड सम कार्डिओव्हेस्क्युलर डिसीजेस. त्याचे एक्झाम्पल्स म्हणून टाकायचे. आणि हायपरट्रॉफी ऑफ स्केलेटल मसल इन ॲथलेट स्पेशली. तर हे झालं हायपरट्रॉफी अँड ॲट्रॉफी, हे समजलं. नंतर हायपरप्लेजिया. आता हायपरप्लेजिया म्हणजे काय, इन्क्रीज इन द नंबर. सो हायपरप्लेजिया Now hyperplasia is an increase in the number of parenchymal cells resulting in enlargement of organ or tissue. Same आहे, enlargement of organ or tissue होता, but it is due to increase in the number of cells. ठीक आहे. हायपरट्रॉफी मध्ये increase in the size of cells, इथे काय increase in the number of cells. This is the difference between hypertrophy and hyperplasia. Now all body cells do not possess hyperplastic growth potential, that is labial cells. Stable cells हे वाढत नाही. labial cells आणि stable cells they are not increase in the number. हे तसेच राहतात. जे हायपरप्लेजिया होता ते वेगवेगळ्या सेल्समध्ये होता, जसं आपण न्यूप्लेजियामध्ये बघतो. सो न्यूप्लेजियामध्ये असे सेल्स जे टार्गेट सेल्स असतात त्यांचा नंबर ऑफ सेल्स वाढतात, प्रॉलिफरेशन होतात, ॲबनॉर्मल प्रॉलिफरेशन विच रिझल्ट्स इन सर्टन डिसीजेस. तर हायपरप्लेजियामध्ये काय होतं, जे काही सेल्स असतात जे सेल्स असतात नॉर्मल सेल्स ते तसेच राहतात, स्टेबल सेल्स. लॅबियल सेल्स जे स्टेबल सेल्स आहेत ते तसेच राहतात, त्यांची हायपरट्रॉफी किंवा हायपरप्लेजिया होत नाही. अशा सेल्स ज्या टार्गेट सेल्स असतात, जे आपण ह्याच्यामध्ये बघितलं कार्सिनोजेनेसिस वगैरे, जेव्हा ते कार्डियाक सेल्सवर अटॅक होतं त्यावेळेस ते सेल्सचे नंबर आहेत ते प्रॉलिफरेटेड होतात आणि मग ते त्याच्यामुळे काय होतं, साईज ऑफ द ऑर्गन्स और टिश्यू हे वाढतो. सो दॅट इज हायपरप्लेजिया. ह्याच्यामध्ये अगेन दोन आहेत, फिजिओलॉजिकल हायपरप्लेजिया आणि पॅथॉलॉजिकल हायपरप्लेजिया. आता फिजिओलॉजिकल हायपरप्लेजियामध्ये 2 मोस्ट कॉमन टाइप्स आर हॉर्मोनल हायपरप्लेजिया, हायपरप्लेजिया ड्यू टू हॉर्मोन्स, hormonal stimulation. So hormonal hyperplasia, that is hyperplasia occurring under the influence of hormonal stimulation. Hyperplasia of female breast at puberty. आता कुठल्या ह्याचं
हायपरप्लेजिया होणार इस्ट्रोजन हॉर्मोन इस्ट्रोजन स्टिम्युलेट होणार विच रिझल्ट्स इन ब्रेस्ट ॲट्रॉफी. ठीक आहे, हायपरट्रॉफी सॉरी. सो hyperplasia of the female breast at puberty during pregnancy and lactation and puberty च्या वेळेस due to hormone under the stimulus of the hormone. Then hyperplasia of pregnant uterus. ठीक आहे, हे सुद्धा हॉर्मोनल म्हणजे हे जे हायपरप्लेजिया होत आहे हे कोणामुळे होत आहे ड्यू टू स्टिम्युलेशन ऑफ हॉर्मोन्स. ठीक आहे. सो प्रेग्नेंट युटरस ह्याच्यामध्ये प्रोजेस्ट्रॉन पण प्ले करतो आणि इस्ट्रोजन पण प्ले करतो. जे ब्रेस्ट प्युबर्टल जे चेंजेस आहेत त्याच्यामध्ये इस्ट्रोजन रोल असतो. तर हे झालं हायपरप्लेजिया ऑफ द हायपरप्लेजिया ड्यू अंडर द हार्मोनल स्टिम्युलेशन. ठीक आहे. नंतर पॅथॉलॉजिकल, तर हे झालं फिजिओलॉजिकल. हे फिजिओलॉजिकल आहे ना, हे जे चेंजेस आहे हायपरप्लेजिया आहे हे फिजिओलॉजिकल हायपरप्लेजिया आहे. पॅथॉलॉजिकल हायपरप्लेजिया मोस्ट एक्झाम्पल ऑफ पॅथॉलॉजिकल हायपरप्लेजिया ड्यू टू एक्सेसिव्ह स्टिम्युलेशन ऑफ हॉर्मोन्स और ग्रोथ फॅक्टर्स. फॉर एक्झाम्पल एंडोमेट्रियल हायपरप्लेजिया. एक्सेसिव्ह म्हणजे जेवढं लागतं तेवढं नॉर्मल, बट त्याच्यापेक्षा जास्त झालं तर ते ॲबनॉर्मल. हां, जे हॉर्मोन्स आहेत ते लागतात पण ते साईड इफेक्ट्स पण करतात. सो एक्सेस ऑफ द हॉर्मोन इस्ट्रोजन जर झाला तर त्याच्यामध्ये एंडोमेट्रियल हायपरप्लेजिया, एंडोमेट्रियल कॅन्सर, एंडोमेट्रिओसिस हे वेगवेगळे डिसीजेस होतात. ऑल आर इस्ट्रोजन डिपेंडंट. फायब्रॉइड ऑफ युट्रस. तर हे जे हॉर्मोन आहे हे नॉर्मल कंडिशनमध्ये लागतातच, बट ते नॉर्मल आहे तर ते त्याचे इफेक्ट्स दाखवतात. ते ॲबनॉर्मल झाले की ते त्याचे साईड इफेक्ट्स दाखवतात. एस्ट्रोजन डिपेंडंट हे डिसीजेस आहे सगळे. एंडोमेट्रियल हायपरप्लेजिया, एंडोमेट्रिओसिस, एंडोमेट्रियल कॅन्सर, युट्राइन फायब्रॉइड ऑल आर एस्ट्रोजन डिपेंडंट. तर ते काय होतं हायपरप्लेजिया म्हणजे एंडोमेट्रियल साईज वाढते, सरफेस वाढतं आणि त्याच्यामुळे अजून एक डिसीज होतो दॅट इज मेनोरेजिया, एक्सेसिव्ह ब्लिडिंग. ठीक आहे. तर हे आहे. सो दीज आर द पॅथॉलॉजिकल हायपरप्लेजिया. ठीक आहे. हॉर्मोनल स्टिम्युलेशन ड्यू टू पॅथॉलॉजी. हॉर्मोनल स्टिम्युलेशन इन फिजिओलॉजिक कंडिशन. फिजिओलॉजिकल ते नॉर्मल, पॅथॉलॉजीमुळे झालेले हॉर्मोन एक्सेसिव्ह स्टिम्युलेशन जे असतात ते ॲबनॉर्मल. त्याचे एक्झाम्पल हे समजलं. सो दॅट इज हायपरप्लेजिया. आता मेटाप्लेजिया लास्ट. फोर्थ वन इज मेटाप्लेजिया. सो ॲट्रॉफी, हायपरट्रॉफी, हायपरप्लेजिया अँड फोर्थ इज मेटाप्लेजिया. तर हे तुम्हाला माहिती असेल मेटाप्लेजिया. त्याच्या मेटाप्लेजिया आणि डिस्प्लेजिया पण आहे. त्याच्या अगोदर आपण डिस्प्लेजिया. डिस्प्लेजिया म्हणजे काय? अल्टरेशन इन द सायटोमॉर्फोलॉजी ऑफ द सेल. जी सायटोमॉर्फोलॉजी असते ती चेंज होते. दॅट इज फ्रॉम नॉर्मल टू ॲबनॉर्मल, जनरली मॅलिग्नंट. सो दॅट इज कॉल्ड एज डिस्प्लेजिया. अल्टरेशन इन द cytomorphology, the cell size is either increase or decrease or normal. So that is called as dysplasia. Dysplasia means alteration in the cytomorphology the cell, that is disorder cellular development. जे नॉर्मल नाही डेव्हलपमेंट, एकतर वाढेल किंवा कमी होईल. इट इज नॉट नॉर्मल. सेलची साईज, सेलचं स्ट्रक्चर सगळं चेंज होतं, सायटोमॉर्फोलॉजी चेंज होते. दॅट इज त्याच्यामध्ये प्लिओमॉर्फिझम आहे. दॅट इज साईज अँड शेप ऑफ द सेल्स मे व्हॅरी. आणि न्यूक्लिओसिस आहे जे न्यूप्लेजियामध्ये झालेले आहे तुम्हाला. दॅट इज चेंज इन द और अल्ट्रेशन इन द साईज, शेप अँड साईज ऑफ द न्यूक्लियस. हायपरक्रोमॅटिझम आहे, मायटोसिस आहे. दॅट इज सेल्युलर डिव्हिजन वाढतात त्याच्यामध्ये सेल. सो हा लॉस ऑफ बेसल पोलॅरिटी आहे. इन्क्रीज नंबर ऑफ लेअर ऑफ एपिथेलियल सेल्स आहे. न्यूक्लियर हायपरक्रोमॅटिझम आहे. मायटोटिक ॲक्टिव्हिटी वाढते, मायटोसिस वाढते याच्यामध्ये. सो ऑल दीज आर द चेंजेस इन हायपर डिस्प्लेजिया. चेंजेस इन डिस्प्लेजिया, disorder cellular development. So this is most common occurs in malignancy, cancerous condition. So त्याच्यामध्ये वेगवेगळे आहे. युट्राइन कॅन्सर्स असतात, सर्वायकल कॅन्सर, इम्पॉर्टंट कॅन्सर जे एंडोमेट्रियल कॅन्सर आहे. त्याच्यामध्ये एक कंडिशन आहे तिला म्हणतात कार्सिनोमा इन सिटू, सिटू कार्सिनोमा. सो डिस्प्लेजियाचे ग्रेड असतात. माइल्ड डिस्प्लेजिया, मॉडरेट डिस्प्लेजिया अँड सिव्हिअर. मॉडरेट आणि सिव्हिअर हे त्याचे ग्रेड असतात. डिस्प्लेजियाचे 3 ग्रेड असतात. तर किंवा डिस्प्लेजिया 1, 2 and 3. आणि हे 3 ग्रेड 1, 2 and 3 हे 3 ग्रेड संपून जेव्हा त्याच्या पुढे जर जातात सेल्स किंवा प्रॉलिफरेट होतात तर त्याला म्हणतात कार्सिनोमा ऑफ सिटू, सिटू कार्सिनोमा.
Now situ carcinoma means what? The cells goes from mild through moderate to severe, but does not invade the other tissues. That is non-invasive carcinoma. Cells, they become malignant, but they does not invade the stromal tissues. That is called as carcinoma in situ. Basement membrane remains intact. The cells do not leakage or proliferate to other tissues. That is called as carcinoma in situ. ठीक आहे. तर हे झालं डिस्प्लेजिया. डिस्प्लेजियाचे ग्रेड असतात माइल्ड, मॉडरेट, सिव्हिअर आणि थ्रू दिस कार्सिनोमा इन सिटू बट नॉन इन्व्हॅजिव्ह, विदाउट इन्व्हॅजन. जेव्हा इथून क्रॉस होतो तो इन्व्हॅजिव्ह कार्सिनोमा. ठीक आहे. हे तुम्हाला थर्ड इयरमध्ये सी ऑफ सर्विक्स वगैरे जेव्हा हे तेव्हा कामाला येईल. लास्ट इज मेटाप्लेजिया. मेटाप्लेजिया म्हणजे काय? इपिथिलियल चेंजेस होतो फ्रॉम कोलमनार टू स्क्वॅमस epithelium changes in the epithelium from columnar to squamous epithelium, that is squamous metaplasia.